नमस्कार. तर आपण येथे पाहतोय भारत राखीव बटालियन 4 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 17 मोजा कोर्टी मक्ता बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरती. तर यामध्ये सुधारित तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची कागदपत्र प्रमाणपत्र पडताळणी अंतिम संधी यात देण्यात आलेली आहे. तुम्ही ती बघू शकता येथे. तर सुधारित तात्पुरती ही निवड यादी जी आहे यादी दिनांक 3/9/2024 रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर यामध्ये कागदपत्र पडताळणी करिता दिनांक 5/6 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 उपमुख्यालय नागपूर येथे कागदपत्र पडताळणी करिता सर्व मूळ कागदपत्रासह व त्यांच्या छायांकित प्रतीसह बोलवण्यात आलेले होते. परंतु काही उमेदवार दिलेल्या दिनांक रोजी उपस्थित राहू शकले नाहीत. याकरिता सुधारित तात्पुरती निवड व सुधारित प्रतीक्षा यादीतील गैरहजर असलेले उमेदवार यांना कागदपत्र पडताळणी करिता दिनांक 9 व 10 रोजी सकाळी 9 वाजता अंतिम संधी देण्यात येत आहे. तर ही 2 दिवस त्यांना संधी देण्यात येत आहे उमेदवारांना. जे उमेदवार गैरहजर होते मागच्या कागदपत्र पडताळणी करिता तर त्यांना ही पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. पण यातनं पण जर उमेदवार गैरहजर असतील 9 आणि 10 तारखेला तर त्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येणार आहे. ते वैध राहणार नाही, त्याची नोंद घ्यायची आहे. तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन तिथे द्यायचंय. तर तुम्ही जाताना कागदपत्र पडताळणी करिता जाताना मूळ कागदपत्रासह जायचे, छायांकित प्रतीसह घेऊन जायचे. तुम्हाला ही अंतिम संधी देण्यात येणार आहे. ते म्हणजे सकाळी 9 वाजता क्वार्टर गार्ड भाराब 2 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 15 उपमुख्यालय हिंगणा रोड नागपूर येथे जायचंय. हा ऍड्रेस आहे तिथला. तर यामध्ये कागदपत्र कोणकोणते पाहिजे ते पण दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. SSC, HSC, जन्म दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता, संगणक प्रमाणपत्र उत्तीर्ण, MSCIT, खेळाडू प्रमाणपत्र असतील तर, त्यानंतर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर, माजी सैनिक असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र, हे सर्व SC, BC, EWS प्रमाणपत्र घेऊन जायचंय. TC किंवा TC नसेल तर तुम्ही कॉलेजमधील बोनाफाईड सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता, शाळेतील कॉलेजमधील. तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचंय. 2 फोटो घेऊन जायचे सोबत, पासपोर्ट फोटो. तर आपण इथे ही सूचना पाहिलेल्या आहेत आणि यामध्ये उमेदवारांची लिस्ट पण आहे, जे कोणकोणते या उमेदवारांना लास्ट चान्स देण्यात येणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तर या उमेदवारांनी लवकर जायचे. 56 उमेदवार आहेत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी असे नवीन अपडेट घेऊन येणार आहोत. धन्यवाद.